नमस्कार मंडळी. मुसळधार पाऊस आणि गरमागरम भजी हे कॉम्बिनेशन काही औरच ना. आणि सोबत जर गरमागरम चहा मिळाला तर आहा. आज आपण करतोय कॉर्न भजी. मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 चमचा बडीशेप आणि 1 चमचा धणे घातलेत आणि ते ओबडधोबड असे वाटून घेतलेत. ते एका भांड्यात काढून ठेवले आणि 4 हिरव्या मिरच्या 1 इंच आलं घालून तेही क्रश करून घेतले. एका भांड्यात मक्याचे दाणे स्वच्छ धुवून घेतलेत. बॉईल वगैरे केलेले नाही आहेत. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे घेऊन पल्स मोडवर हलकं असं वाटून घ्यायचं. हे सगळं वाटलेलं मिश्रण एका भांड्यात घेतलं आहे. त्यामध्ये चवीपुरतं मीठ, पाव चमचा हळद, 1 चमचा लाल मिरची पावडर घेतली आहे आणि 1 उभा चिरलेला कांदा घेतला आहे. मी चमच्याने ढवळायला बघत होते पण लक्षात आलं ते काही होईना. हातानेच असा कांदा मस्त कुस्करून घेतला आहे आणि आता यामध्ये बाइंडिंगसाठी 2 चमचे बेसन घातलं आहे. 1 चमचा तांदळाचं पीठ घातलं आहे म्हणजे अगदी छान क्रंची अशी भजी होतात. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. भजीसाठी तेल मी ऑलरेडी गरम करत ठेवलेलं होतं. त्यातलं गरमागरम 2 चमचे तेल या पिठात घालायचं आहे. असं गरमागरम तेल घातलं की भजी छान हलकी फुलकी होतात आणि तेलकटही होत नाहीत. तुम्ही कधी लोणावळ्याला जाऊन मक्याची भजी ट्राय केली आहे का? ही भजी अगदी सेम त्याच चवीची होतात. त्यामुळे तुम्ही आता घरच्या घरीही करू शकता. भजी नेहमी ना मीडियम फ्लेमवरच फ्राय करायची म्हणजे ती आतपर्यंत क्रंची होतात आणि त्याचा असा गोल्डन गुलाबी असा कलर येतो ना, म्हणजे आपली भजी छान झालेली आहेत. हे बघा अशी. या पिठामध्ये आपण धणे आणि बडीशेप क्रश करून घातली आहे. त्यामुळे खाताना त्याची चव अगदी अप्रतिम येते. सॉस, चटणी किंवा नुसतीही खूप छान लागतात ही भजी. इथे माझी सगळी भजी करून झाली आहे. तुम्ही पण नक्की करून बघा आणि कशी झाली ती सांगा. धन्यवाद.